वेलकम फ्रेंड्स. अवीज अकॅडमी या माध्यमातून आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अवीज अकॅडमी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा या चॅनलच्या माध्यमातून आपण इंग्लिश दररोजच्या व्यवहारामध्ये हाऊ टू राईट, रीड अँड स्पीक इंग्लिश इन डे टू डे लँग्वेज, दररोजच्या व्यवहारामध्ये इंग्लिशचं लिखाण किंवा इंग्लिश कसं लिहावं, इंग्लिश कसं बोलावं आणि इंग्लिश कसं वाचावं या संदर्भामध्ये शिकणार आहोत. म्हणजे इंग्लिश कसं लिहावं, म्हणजे उदाहरणार्थ काळ कसा वापरावा, वाक्यरचना कशी करावी या संदर्भात उत्तमोत्तम व्हिडिओ अवीज अकॅडमी या माझ्या चॅनलमधनं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फ्रेंड्स, टुडे आय एम गोइंग टू टीच यू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहणार आहोत, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ बघणार. As I already written these four verbs on the blackboard. Okay. Now we have to use these verbs in the sentences. While speaking or while writing, it is must to us how to write or how to use these verbs in the present perfect tense. Suppose I want to use the present perfect tense while writing or while speaking. Then what to do? I have to think over it. So I am going to explain how to use these words in the sentences, especially present perfect tense. पूर्ण वर्तमान काळामध्ये कशा प्रकारे हे जे क्रियापद आहे, चार दिली त्यापैकी आपण कुठलं तरी एखादं क्रियापद चालवून बघूया. ह्या क्रियापदांचा वापर कसा करायचा असतो ते आपण बघू. उदाहरणार्थ पहिलं वाक्य जे आहे, पहिलं वाक्य आपण बघूया. आता टेकचं आपण बघितलं, आता गिव्ह बघूया आपण. पहिलं वाक्य जे बघणार आहोत, उदाहरणार्थ आय घेतलंय आपण. आय, बघा आय घेतलाय. साध्या वर्तमान काळामध्ये आय राईट अ लेटर घेतलं. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स अपूर्ण वर्तमान काळामध्ये आय एम रायटिंग अ लेटर घेतलंय. मग इथे आपण काय करायला पाहिजे की व्हॉट टू डू इन द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. वी हॅव टू कन्सिडर, वी हॅव टू थिंक ओव्हर इट, व्हॉट टू यूज और व्हॉट टू डू व्हाइल स्पीकिंग और रायटिंग इंग्लिश इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. देन you must take have along with I subject. I is the subject, am I right? I is the subject means कर्ता. कर्त्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला कळण्याचे कर्त्याच्या नंतर किंवा कर्त्याच्या पुढे काय आलं पाहिजे, हॅव किंवा हॅज पैकी योग्य रूप आलं पाहिजे. मग आता आय समोर काय येतं तर हॅव. आय हॅव, वी हॅव, आय हॅव गिव्हन. बघा ना मुलांनो, आय हॅव गिव्हन अ पेन. आय हॅव गिव्हन अ पेन. आता असं का झालं? नाउ आय एम गोइंग टू एक्सप्लेन दिस सेंटेन्स फर्स्ट and then I shall move forward. Okay. Then as I already told you that along with subject, if there is I as a subject, then you must take have along with it. While writing present perfect tense, remember this is very important. While writing present perfect tense, we have to use or one must use have along with I. I have given a pen. I have given a pen. पूर्ण वर्तमान काळ. दुसरं we have given a pen. Second, we have given a pen. I have, we have. See, you have given a pen. चौथं दुसरा you have given a pen. Okay. 5. See, I have given a pen, we have given a pen, you have given a pen, you have given a pen. Now see,
तृतीय पुरुषामध्ये ही थर्ड पर्सन ही शी इट दीज आर थर्ड पर्सन. आता ही समोर काय वापरतो आपण हॅज. ही समोर आपण टेबल मध्ये बघितलं आय हॅव वी हॅव यू हॅव ही हॅज शी हॅज इट हॅज दे हॅव. ही हॅज गिवन अ पेन. शी वापरलो शी हॅज गिवन अ पेन. It has given a pen and it they. आता बघा मुलांनो they नंतर have येतो. they have given a pen. I have given a pen. We have given a pen. You have given a pen. You have given a pen. He has given a pen. She has given a pen. It has given a pen. They have given a pen. परत एकदा बघा. In the third person, we must take, as far as has is concerned, one must take in the third person rather has. See here, third person, he, she and it. These are third person pronoun. ह्याला pronoun म्हणतो आपण, सर्वनाम म्हणतो. These are third person pronoun आणि यांच्या हे बघा थर्ड पर्सन हे सगळे तिन्ही थर्ड पर्सन मध्ये असताना थर्ड पर्सन सिंग्युलर बरं का. थर्ड पर्सन सिंग्युलर आणि म्हणून हे आपण ही हॅज शी हॅज इट हॅज असं आपण उदाहरणार्थ आय हॅव वी हॅव you have बघा सी ही cheer she eat has. थर्ड पर्सन समोर आपण हॅज वापरतो आणि दे हॅव. ओके दे हॅव. वन्स अगेन सी हियर आय हॅव वी हॅव फर्स्ट पर्सन. You have second person. All these three and along with these four third person. आता तिसरे आपण काय म्हटलं तृतीय पुरुष बरोबर आहे. ह्या तृतीय पुरुषी एकवचनी. आता सिंग्युलर हा जो पहिला स्लॅब आहे तो एकवचनी आहे. हा पहिला स्लॅब जो आहे तो हा एकवचनी आणि हा अनेकवचनी. पहिला स्लॅब बघा एकवचन तृतीय पुरुष एकवचनी ही शी इट समोर हॅज येतो. म्हणजे इन इंग्लिश as far as have using of have to be format is concerned one must use I have we have you have no doubt about it, but one must in the third person singular format he she it one must use has along with he she it. This is the confirm and this is permanent format. How to write present perfect tense. अशा प्रकारे आज आपण पूर्ण वर्तमान काळ कसा वापरावा याविषयी आपण शिकलो. त्याबरोबर हे टेबल आय हॅव वी हॅव हे कसं वापरावं पुरुषानुसार प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुषानुसार आणि त्याचबरोबर वचन आणि किंवा वचनानुसार एकवचन आणि अनेकवचनानुसार कसं काय वापरावं याविषयी आपण शिकलो. उदाहरणार्थ आता दुसरा जो गिव्ह आहे आपण घेतला. तिसरा जो सेंड आहे ते आपण नुसतं ओरली जर बघायचं असेल बघा आय हॅव सेंड अ पेन. वी हॅव सेंड अ पेन. You have sent a pen. You have sent a pen. He has sent a pen. He has sent a pen. आता हे आपण का केलं मुलांना बघायचे. इथे मी तुम्हाला लिहून दाखवतो. हे आपण गिवन का केलं पहिलं. आता have given असं आहे. आता सगळ्या ठिकाणी I have given I have sent a pen, we have sent a pen, you have sent a pen, you have sent a pen, he has sent a pen, she has sent a pen, it has sent a pen, they have sent a pen. Have आणि had नंतर नेहमीच
तृतीय पुरुष आपला पास्ट पार्टिसिपल तृतीय रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल येतो. एक तुम्हाला लिहून दाखवतो. आय एम गोइंग टू शो यू द वर्ड 3 in the 3 form words. See here, send, send, send. तसंच बघा सेंड, सेंड, सेंड हा वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ, आणि हा पीपी योगायोगाने हे दोन्ही सेम आहेत. म्हणून इथे आपण गिवन वापरलो. गिवन हा पीपी आहे. मग त्याचं काय होणार? गिव, गिव, गेव अँड गिवन. इथे तुम्हाला मी लिहून दाखवतो. गिव, सी हियर, गिव, गेव अँड given. So we have used here as a given. Okay. आज आपण पूर्ण वर्तमान काळ कसा वापरावा याविषयी शिकलेलो आहे. त्यानंतर या पुढील आपण भागामध्ये चालू पूर्ण वर्तमान काळ कसा वापरावा याविषयी शिकणार आहोत. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा.